अंगरान वने आणि गंधसुख व स्पर्शसुख यांचे वैभव फुले शृंगाराचे हे वैभव नुसते उतास आले होते. व्यसनांची पराकोटी झालेली होती. जलक्रीडा अधिकच आनंददायी झाल्या होत्या. कामीजन एकमेकांवर अनेक तऱ्हांनी पाणी उसळून त्यांना भिजवत होती. रंगपंचमीवर रागाची उधळण झालेली होती. अनेक रंगाची नाजूक तलम वस्त्रे कुंकुम कस्तुरीने रंगलेली दिसत होते. जलसिंचन करणारे पाट चोहोकडे वाहत होते. चंदनाचे हिंडले जागजाग झुलत होते. जलवर्षाव करणाऱ्या साऱ्या भरल्या जात होत्या. झाऱ्या भरल्या जात होत्या. फुलांच्या सह्या रचल्या जात होत्या. परागांच्या उषा बनत होत्या. बेसतंतूचीच वस्त्रे विणली जात होती. संध्या रंगाची वेडावणारी उधळण चोहोकडे चालली होती. चोहीकडे सदाचेच हिमासागर थंडगार चांदण्याचे धुंद वातावरण पसरलेले होते. कृष्णाची आवड ओळखून संताने हे धुंदफुंद वातावरण ओतलेले होते. कोकिळा पंचम स्वर लावून कानाला धुंद करणारा वसंत राग आळवीत कृष्णाची स्तुती गात होते. ते संगीत ऐकण्यासाठी दिशेचाच आकार घेऊन आल्यासारखे वाटत होते. मकरंदाचे मध्य पिऊन मलया छलावरील गंधवारा बेहोश झाला होता आणि मंदपणे झुलत होता. त्यात भरीला भर म्हणून हे सौंदर्य पाहून जणू चंद्र हिमासारखा थंड झाला होता. चांदण्यात मिसळलेला हा सुगंध असा मादक होता की त्यामुळे मानिनीची लाज सोडून त्या कामिनी बनत होत्या आणि आकर्षणाच्या ओढीने मध्यस्थीशिवाय प्रियकराच्या भेटीला जात होत्या. प्रेमकलहात रुसावयाचे भानही या वेळी कोणालाही उरत नव्हतं. वसंत ऋतूचा हा पुष्प पराक्रम असा आगळा होता की स्त्रियांचा वेध ज्याला लागला नाही असे स्थिरचर काही उरले नव्हते. स्त्रियांनी आपणास मिठी मारावी असे डोळे वृक्षांना सुद्धा लागले होते. मदनाचे जे पराक्रम चालले होते ते वसंतच कारण होता. नाहीतर उसाचे धनुष्य आणि फुलांचे बाण यांनी मदनाला काय जमले असते. पण वसंतासारखा सेनापती होता म्हणून देवांनाही जिंकणे त्याला शक्य होत होते. कमलांच्या कळ्या हेच जणू वसंताचे मदनासाठी वापरावयाचे पुष्पचर होते. त्यांच्या देठांना दांड्याचा आकार होता. कळ्या आग्र्यासारख्या दिसत होत्या आणि सुगंध हे घायाळ करणारे विष होते. पुष्प रागाची धुंदी अशी मादक होती की भल्याभल्यांनाही त्याची झिंग येत होती. तेथे बिचाऱ्या विरहिणीची अवस्थाची काय झाली होती ती काय वर्णावी. भर दिवसा वृत्तीत चांदणे फुलविणारा वसंताचा पराक्रम सुदैवाने पाहिला. वसंताचे उद्योग पाहिले. मनाचा पराक्रम पाहिला. त्याला वाटले अनंगाच्या या वसंत मित्राने शेवटी कृष्णाला परवानगीने मदनाला पुन्हा जीवनदान दिले. हा सोहळा साजरा करण्यासाठी वसंत मोर पालवी फुलवत आहे. वेळी फुलांचे बहर ओतीत आहे. वनस्पती आपल्या अंगेच्या सुगंधाने भरलेले पेलेच्या पेले वातावरणात रिते करीत आहे. ही तयारी कशासाठी. सुदैवाला हा शोभा पाहून वाटले की ही वनदेवता जणू सूचनाच देत आहे. त्या म्हणत आहेत रथीची प्रार्थना ऐकून मदनाला जन्म देण्यासाठी मन्मथनाथ श्रीकृष्ण या वनात येणार आहे. त्याचे स्वागत नीट व्हायला हवे. तेवढ्यात त्याला वाटले वसंत फुलांचा रस वाहत होता. काहीतून मद्य वाहत होते तर कामिनींना चुळा टाकून बाग शिंपिता यावी यासाठी काहींतून शुद्ध पाणीच वाहत होते. बागेत जे वृक्ष होते त्यांची उंची सांगणे कठीण होते. त्याच्या फुलाआड तारका निस्तेज झालेल्या त्यांच्या शाखा आपल्या पदराआड झाकून फळांची वाणी दाही दिशांना त्या वनातील आश्चर्याने वर्णन करणे कठीणच आहे. वारा जेव्हा परागांच्या राशी त्यांच्या फुलातून उधळीत तेव्हा त्यांची राशी जमिनीवर येऊन विसावत आणि जणू जी पिकलेली फळे वरून खाली पडत ती फुटू नये यासाठी मोहबैठक तयार होत आहे. अनेक द्वीपांतील नाना प्रकारच्या फुलवेली त्या उद्यानात होत्या. श्वेतद्वीपातील अनेक प्रकारच्या नारळी होत्या. शंखद्वीपातील फळवाल्या वेली होत्या. वनमाळी कृष्णाची पूजा करण्यासाठी स्वर्गातील फळांच्या वृक्षवेलींच्या पंक्ती या उद्यानात आल्या होत्या असा भास अंतरिक्षात लोंबणारे कल्पवृक्षाचे घड पाहून होत होता. कोपाल वृक्षाची पूजा करण्यासाठी रायक खजुरी सुरपोकळी या वृक्षांनी जे फळांचे घड धारण केले होते ते जणू आकाशातून नक्षत्रांचा फुलोरा बांधलेला असावा तसे दिसत होते. आंबे सदाचेच फळांनी भरलेले होते. त्यांच्या कोवळ्या पालवीच्या पालकांवर बसून कोकिळा आंब्यासारख्याच